महाकारुणिक तथागत समीक्षुमुक्त भगवान बुद्धांनी साक्षात केलेला सत्य धर्मावर आडू असलेल्या पूज्य विष्णुसंघ यांना सेवा त्यांच्याकडून तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांना सुद्धा सेवा आणि उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक पाचक यांना आजचा भाग आहे ईश्वरावर विश्वास हे धर्माचे आवश्यक अंग नव्हे. जे ईश्वरावर विश्वास ठेवणे हा काही धर्माचा भाग नाही. हे जग कोणी निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न असा पद्धतीचे ईश्वराने केले की हे सर्वसामान्य उत्तर आहे. आता बरेचसे लोक काय करतात हे जग कसं निर्माण झालं हा प्रश्न निर्माण करतात आणि त्याचं सहज उत्तर काय राहते ईश्वराने निर्माण दिलं असं पद्धतीने सांगत राहतात. ब्राह्मण योजनेमध्ये ईश्वरा आता ब्राह्मणांनी काय सांगितलं नाही ब्राह्मण कशाला ईश्वर म्हणलं नाही तर ईश्वर म्हणजे प्रजापती ईश्वर ब्रह्मा महाब्रह्मा इत्यादी त्याचे नाव आहे. म्हणजे हे सृष्टीला निर्माण करणाऱ्याचं प्रजापती म्हणा किंवा ईश्वर म्हणा किंवा ब्रह्मा म्हणा महाब्रह्मा म्हणा अशा पद्धतीने हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा शोधला या प्रश्न विचारला या प्रश्नाचे उत्तर काही मिळत नाही. आता जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात त्याचे वर्णन सर्व शक्तिमान सर्व व्यापक आणि सर्वज्ञ असे त्यांना म्हणतात. ज्यांनी ईश्वरावर विश्वास करतात ते असे. आता ईश्वराच्या ठिकाणी नैतिक गुण असल्याचे सुद्धा सांगतात. ते असे की ईश्वर आहे ईश्वर म्हणजे शिव आहे शिव म्हणजे कल्याणकारी आहे दयाळू आहे न्यायी आहे अशा पद्धतीने ईश्वराबद्दल सांगत असतात. आता भगवान बुद्धाने ईश्वराचा सृष्टीकर्ता म्हणून स्वीकार केला का हा असा प्रश्न आपण जर पाहिला तर त्याचं उत्तर त्यांना नाही असं भेटते. म्हणजे भगवान बुद्धाने ईश्वराला स्वीकारलं नाही त्याचा स्वीकार केलेला नाही. अशी अनेक कारणे आहेत की ज्यासाठी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत भगवंताने मान्य केलेले आहेत. आता कोणीही ईश्वराला पाहिलेलं नाही कोणीही ईश्वरासंबंधी फक्त बोलतात आणि कोणीही फक्त काय करतात ईश्वरासंबंधी बोलतात पण कोणाही ईश्वरांना पाहिले नाही. ईश्वर हा अज्ञान आणि अदृश्य आहे असं म्हणतात आणि कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वर हे सर्व जग रचले आणि हे जग रचना नसून आता सर्वजण असे म्हणतात कोणी असं सिद्ध करू शकत नाही की जगाने विश्वास म्हणजे जगाला ईश्वराने रचलेला असं कोणीही करू शकत नाही. उलट हे जग कसं उत्पन्न झाला तर जे उत्पन्न नाही झाला ते विकास पावत आहे ना विकसित होत आहे. ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे तर काही लाभ त्याला भेटणार नाही. आता भगवान बुद्ध म्हणतो की ईश्वराधीन धर्म एक कल्पनिक आहे एक कल्पना आहे आणि कल्पनाचा तो धर्म आहे. म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही. त्याचा परिणाम म्हणून केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात. भ्रामक समजुती उत्पन्न होतात म्हणजे भ्रामक गोष्टी उत्पन्न होत असतात फक्त. भगवान बुद्धाने हा प्रश्न येथे सोडला नाही तर त्याने या प्रश्नाचे विविध पैलूवरती विचार केलेला आहे. भगवान बुद्धाने ईश्वर नाही एवढं म्हणून सोडलं नाही तर त्याच्या वेगवेगळ्या बाजूने भगवान बुद्धाने ईश्वराला म्हणजे त्याला तपास केला. ज्या कारणास्तव त्याने ईश्वराच्या अस्तित्व सिद्धांत अमान्य केला ती अनेक कारणे आहेत. तर भगवान बुद्धाने ईश्वराला अमान्य केला त्याची अनेक कारण सुद्धा आहेत. आता त्याने असा विचार मांडला आहे की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही. आता ईश्वर आहे हा काय सत्यावर आधारलेला आहे त्याला सत्याला येतच नाही. म्हणून हा विचार त्याने वासिष्ठ आणि भारद्वाज या ब्राह्मणासोबत केलेला संभाषणातून स्पष्ट होते. म्हणजे भगवान बुद्ध आणि वासिष्ठ आणि ब्राह्मणासोबत काय केला नाही संवाद साधला. याच्यावरून ईश्वराबद्दल आपल्याला माहित पडतं की ईश्वर भगवान बुद्ध मागतात काय मागतात हे आपल्याला इथं म्हणजे मान्य न करण्याचे कारण आपल्याला दिसत. आता वासिष्ठ आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता या संबंधी विवाद उत्पन्न झाला. तर या दोघांमध्ये काय झाला वासिष्ठ आणि भारद्वाज याच्यामध्ये सत्य कोणता न असत्य कोणतं मुक्तीचा मार्ग अशा पद्धतीने यांचा विवाद चालू झाला. आणि त्यावेळी भगवान बुद्ध महान भिक्षू संघासमेत कौशल जनपदामध्ये विहार करीत होते. तेथे मनसागर नावाच्या ब्राह्मण गावी अचिरवती नदीच्या तंटावरील एक आम्रवनामध्ये ते थांबले होते भगवान. आणि वासिष्ठ आणि भारद्वाज हे दोघेही मनसागर गावामध्ये राहत होते. आणि जेव्हा त्यांनी ऐकले
की तथागत त्यांच्या गावी उतरले आहेत तेव्हा ते त्याच्याकडे गेले आणि दोघांनी तथागतासमोर आपला दृष्टिकोन निवेदन ठेवला. म्हणजे आपल्या गोष्टी त्याने मांडल्या. कोणत्या चर्चा करतात त्या गोष्टी भगवान बुद्धासमोर त्यांनी मांडल्या. आता भारद्वाज म्हणाला स्वरूप याने दावलेला मार्ग सरळ आहे, त्यात सरळ मुक्तीचा मार्ग आहे. जो कोणी त्या मार्गाप्रमाणे वागतो त्याला मार्ग ब्रह्म सायुज्य मिळवून देतो. आता इथं जो कोणी त्या काळात ते कोणी ऋषीमुनी असेल किंवा कोणी असेल त्या काळात, तर त्याने जो मार्ग सांगितला तो सरळ आहे, सोपा आहे आणि त्या मार्गाने गेला तर गावचं ब्रह्म सायुज्य भेटते. अशा पद्धतीने त्याने वासिष्ठाने भारद्वाजाने म्हटलं. आता वासिष्ठाने म्हटलं की वासिष्ठ बोलला, हे गौतम, पुष्कळचे ब्राह्मण पुष्कळचे मार्ग दाखवतात. अर्धवीय ब्राह्मण, क्षेत्रीय ब्राह्मण, कठोक ब्राह्मण याप्रमाणे जीववर्गीय ब्राह्मण हे प्रत्येक जण आपण दाखवलेला मार्गाने ब्रह्मसयुजा मिळते असे म्हणतात. ज्याप्रमाणे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात तरीही ते सर्व रस्ते गावाला आणून पोहोचतात, त्याप्रमाणे या ब्राह्मणाने दाखवलेले मार्ग शेवटी ब्रह्मसयुजाकडे नेतात. म्हणजे आता एवढे सगळे काही ब्राह्मण आहेत तर त्यांचे मार्ग वेगवेगळे आहेत, पण ते सगळे काय करतात, हे ब्रह्माकडे ब्रह्मसयुजाला नेऊन दाखवतात. जसं ते उदाहरण सांगतात, कोणतं एखादं गाव असेल किंवा एखादा नगर असेल तर त्याला वेगवेगळे रस्ते असतात, पण त्या सगळे रस्ते काय करतात, त्या गावात एकच येतात. आहे ना, अशा पद्धतीने सांगितलं. भगवान बुद्धाने त्याला विचारले, वासिष्ठा, तुझे म्हणणे असे आहे काय की सर्वच मार्ग बरोबर आहेत? वासिष्ठ बोलला, होय श्रमण गौतमा, होय हेच माझे म्हणणे आहे. पण वासिष्ठा, या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणापैकी एकानेही ब्रह्माचे साक्षात्कार समोरासमोर दर्शन घेतले आहे काय? नाही गौतमा. आता भगवान बुद्ध त्या वासिष्ठ ब्राह्मणाला म्हणतात, या तिन्ही प्रकारचे वेद जाणणारे जे काही ब्राह्मण आहेत त्यांनी ब्रह्माचा साक्षात्कार घेतला आहे काय? समोरासमोर घेतला आहे का? तर त्यापैकी त्याने वासिष्ठ म्हणतो नाही. मग या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणाच्या गुरुने तरी ब्रह्माला समोरासमोर पाहिले आहे का? त्यालाही नाही असं उत्तर भेटलं. त्यानंतर कोणीही ब्रह्माला पाहिलं नाही, कोणीही ब्रह्माचा साक्षात्कार झाला नाही. मग वासिष्ठ बोलला, होय असेच आहे. तर मग तू असे कसे मानतोस की हे जे ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारित आहे? आता या सगळ्या ब्राह्मणांनी कोणालाही ब्रह्ममूळ साक्षात्कार झाला नाही, कोणीही पाहिला नाही, तरी कसं काय मानतो तू वासिष्ठ हे सगळं ब्राह्मण सत्य बोलतात बाबा म्हणून? आहे. तर वासिष्ठ, ज्याप्रमाणे एकमेकाला धरून चालणाऱ्या आंधळ्याची माळ असते, त्यातील सर्वाच्या पुढे असलेला दिसत नाही, मध्यभागी असलेला दिसत नाही, शेवटी असलेला दिसत नाही, त्याप्रमाणे मला वाटते या ब्राह्मणाचे शब्द आंधळ्याच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्या पुढे असणाऱ्या दिसत नाही, मध्यभागी असलं दिसत नाही, अगदी शेवटणारा दिसत नाही. या ब्राह्मणाचे शब्द उहापास आहेत, ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही. आता भगवान बुद्धाने काय म्हणतात, जसं आंधळे लोकांची रांग असते आहे ना, आंधळे लोक जात असतात. आता आंधळे लोकांमध्ये गेल्या म्हणजे काय होतात, समोर त्याला दिसत नाही, मधल्या त्याला दिसत नाही आणि शेवटी वाल्यालाही दिसत नाही. तशाच पद्धतीने ह्या ब्राह्मणाचं आहे. तर अशा पद्धतीने यांचे शब्द आहेत. म्हणजे त्यांनी ब्रह्माला पाहिलं नाही, त्याच्या गुरुने ब्रह्माला पाहिलं नाही आणि कोणीही ब्रह्माला पाहिलं नाही, तरी ते सांगतात. आहे की नाही? अशा पद्धतीने सांगितलं. जसं वासिष्ठ ही गोष्ट कधी न पाहिलेल्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? हो तशीच आहे वासिष्ठ. म्हणजे त्याने भगवान बुद्धाच्या वासिष्ठाने म्हणलं की एखादा माणूस त्याने कधीही नाही पाहिलेल्या एका स्त्रीवर प्रेम करतो, कशा करते नाही का? तर वासिष्ठाने म्हणलं हो तशीच आहे. मग वासिष्ठा, मला सांग, जर लोकांनी तुला विचारले, मित्रा, ज्या अति सुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि जिची तू वाचा धरीत आहेस ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण जातीची आहे की वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे? सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रह्मा याच्या उत्पत्ती समी चर्चा करीत असताना तथागत भारद्वाज आणि वासिष्ठ यांना उद्देशून म्हणाला. आता भगवान बुद्धांनी म्हटलं की आता वासिष्ठ सांग, ज्याच्यावर तू अति प्रेम करताय ती स्त्रिया कधी पाहिलं नाही, मग ती आहे, ती स्त्री आहे तरी कोण? मग ते ब्राह्मण जातीचे आहे की शूद्र जातीचे आहे की क्षत्रिय जातीचे आहे की वैश्य जातीचे आहे? अशा पद्धतीने सांगल्यानंतर सांगता येईल का? सांगता येईल.
तशाच पद्धतीने म्हणलं नाही सृष्टीचा निर्माता हा ब्रह्म आहे, तर त्याच्याबद्दलही सुद्धा अशीच चर्चा येईल, त्याच्याबद्दलही असेच प्रश्न निर्माण होऊ शकते. अशा पद्धतीने भगवान बुद्धांच्या वाचेच्या आणि प्रायोगांसोबत देखील बोलला. मित्रांनो, तो प्रथम जन्मात येणारा प्राणी म्हणतो मी ब्रह्म आहे, महाब्रह्म आहे, विजेता आहे, अपराभूत आहे, सर्वस्व आहे, सर्वाधिकार आहे, मालक आहे, निर्माता आहे, रचनाकार आहे, दुःखी आहे, व्यवस्थापक आहे, मीच माझा स्वामी आहे आणि जे आहेत आणि पुढे होणार आहे त्याचा मी जनक आहे, माझ्यापासून हे सर्व प्राणी जन्माला आले आहेत. याचा अर्थ असा की जे आज आहेत आणि भविष्यात होणार आहे त्याचा ब्रह्म हा पिता आहे. तुमचे म्हणणं असे आहे की पूर्वी विजेता पराभूत जे काही आहेत आणि होणारे आहेत त्याचा जनक, त्याच्यामुळे सर्वांची उत्पत्ती झाली असा जो ब्रह्मा आई आहे, सतत राहणार आहे, नित्य आहे, अपरिवर्तनशील आहे, तो अनंत आहे, काळ असाच राहणार आहे, तर मग त्या ब्रह्माचे उत्पन्न केलेले आम्ही तिन्ही लोक येऊन अस्थायी, अनित्य, परिवर्तनशील, अल्पजीवी, मरणधर्मी कसे झालो? या प्रश्नाला वाचेच्या जवळ उत्तर आता भगवान बुद्धाने म्हटलं तुमचा ब्रह्म कसा आहे की तो ज्याने उत्पन्न केलं नाही सगळ्या जगात आहे ना, तो अस्थायी आहे, तोच प्राण्याचा आहे, तोच विजेचा आहे, तोच काय सगळ्या गोष्टीचा करता धरता आहे आणि तो सर्व व्यापक आहे, तो प्रत्येकाचा जनक आहे आणि प्रत्येकाला तो जन्माला घालणारा आहे. अशा पद्धतीने तुमचं मत आहे. याचा अर्थ असा की आता जे काही आहे ते सगळं ब्रह्माचेच आहे, म्हणजे ब्रह्म त्याचा हिस्सा आहे. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर त्याच्यापासून उत्पन्न झालेले सर्व लोक त्या ब्रह्मासारखे का नाही? बाकी सगळे जर पाहिल्यानंतर कसे दिसतात? आपण सर्वजण कशी आहे? अल्पायुष्य, अनित्यच आहे, अस्थायी आहे, परिवर्तनशील दिसतात आणि मरणधर्मीही आहे. तर ब्रह्मापासून उत्पन्न झालेले ब्रह्मासारखेच राहायला पाहिजे, पण ब्रह्मासारखे राहत नाही. म्हणजे याचं कारण काय असं विचारल्यानंतर त्या वाक्याच्या वेळेला सुद्धा उत्तर देता आलं नाही. तर तथागताचा तिसरा विचार आहे की ईश्वराचा सर्व शक्ती संबंधित आहे. जर ईश्वर शक्ती सर्वशक्तिमान आहे आणि सर्व सृष्टी तो बलवत्तर आहे, कारण तर त्यामुळे माणसाच्या मनात काही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा असणे शक्य नाही. त्याला काही करण्याची आवश्यकता नाही, काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्प पुष्कळ नाही. यामुळे मनुष्यप्राणी म्हणजे या जगातील कोणताही कार्य साध्य करावे लागत नाही असा एक निश्चय प्राणी ठरले. असे जर आहे तर ब्रह्माने माणसाला निर्माणच काय केले? आता तिसरा प्रश्न भगवंताने त्यांना विचारला. ईश्वर सर्व शक्तिमान आहे, तोच सर्व गोष्टी करते, तोच सर्व करता धरता वगैरे सगळ्या गोष्टीमध्ये. मग त्याने माणसाला जन्म का दिला नाही? मग माणसाला काय करायचं? तोच जर सर्व गोष्टी करत आहे तर माणसाला करण्यासाठी कोणती गोष्ट राहिली मग बाकी आहे का नाही? मग अशा पद्धतीने विचार केल्यानंतर माणूस काय म्हणतो? त्याच्यासाठी कोणतंही काम राहत नाही, तो निष्काम ठरतो, निरुपयोगी ठरतो, त्याचं काही काम नाही. जो करता धरता जर ईश्वरच आहे तर माणसाचा जन्म काही कामाचा राहिलेला नाही. अशा पद्धतीचा हा प्रश्न भगवान बुद्धाने सांगला. म्हणजे निष्क्रिय पाणी ठरत होतं, म्हणजे मानव काय आहे सगळं तू करत आहे, तर माणसाला करायचं काय आहे? काहीच करायचं नाही, तू काही दुःखही तोच करतोय. माणसाला जे काही जीवनामध्ये लाभ किंवा न वागतोय तोच निर्माण करतोय. कोणाचं भाग्य चांगलं कोणाचं भाग्य वाईट तोच करतो, तर माणसाला काय करायची आवश्यकता आहे? अशा पद्धतीने माणूस काय आहे एक प्रकारचा निष्क्रिय ठरल्याशिवाय राहणार नाही. तर अशा पद्धतीने हा प्रश्न निर्माण केला. यालाही वाक्याच्या जवळ काय उत्तर नाही. आता तथागताचा चौथा प्रश्न असा होता की जर ईश्वर विशिव रूप कल्याणकारी आहे तर माणसे कुणी चोर, अभिचारी, खोटे बोलणारे, नीलक, बकवा, लोभी, द्वेषी, विकृत अशी होतात. याचे कारण ईश्वराला असला याचं कारण ईश्वर असला पाहिजे. ईश्वर शिवस्वरूप ईश्वराच्या आशीर्वाद हे कसे शक्य आहे? आता भगवान बुद्धाचा चौथा प्रश्न विचारणे असा, ईश्वर जर शिवरूप आहे, शिव म्हणजे काय? कल्याणकारी आहे, तो सगळ्याचा कल्याण करणार आहे, तो सगळ्याचा कल्याण करत आहे. मग आता अशा पद्धतीने सर्वांचा कल्याणकारी असणार असल्यानंतर या जगामध्ये मग चोऱ्या माऱ्या खून म्हणजे टाके वगैरे का पडतात? कोणाला त्रास, कोणाला दुःख अशा पद्धतीने का भोगावं लागते? कारण तो सर्वांचा कल्याण करता आहे, तर सर्वांचं कल्याण व्हायला पाहिजे. इतर सगळे जणांचं काय होतात दुःखी कष्टी किंवा त्याला चोऱ्या माऱ्या करावं लागतात किंवा काहीतरी
त्याच्यावरती खून वगैरे होत असतात, अशा पद्धतीने त्या संकटे काय येत असतात अशा पद्धतीने म्हटलं. कारण तो ईश्वर जर कल्याणकारी आहे तर सर्वांचं कल्याण करायला पाहिजे, कोणालाही त्रास न झाला पाहिजे. पण इथं काय दिसते, सगळ्यांना त्रास दिसते, सगळ्यांनाही चोऱ्या माऱ्या वाईट गोष्टी सुद्धा इथं होताना दिसतात. असाही प्रश्न निर्माण केल्यानंतर याही प्रश्नाला काही उत्तर देता आलं नाही. आता तथागताचा पाचवा विचार असा होता की ईश्वर सर्वज्ञ न्यायीपणा न्यायूपणा संबंधित आहे. जर कोणी महान सृष्टीकर्ता असेल आणि तो न्यायी व न्यायू असेल तर या जगात इतका अन्याय का फैलावतो असा प्रश्न तथागताने केला. ते पुढे म्हणाले, ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवार किळसवाने दृष्टीस पडेल. ब्रह्मा आपली रचना का सुधारित नाही, जिला मर्यादा नाही अशी त्याची शक्ती व्यापक असेल तर त्याचे हात कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाही. त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःखभोगात का बुडालेली आहे, तो सर्वांना का सुख देत नाही, अफरातफर कोळी अज्ञान का फैलवत राहतो, असत्य सत्यावर का मात करते, सत्य आणि न्याय पराभूत का होतात. माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रह्मा परम अन्यायी ठरतो. अशा पद्धतीने आता पाचवा प्रश्न असा केला नाही की ईश्वर सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ आहे म्हणजे काय की सर्वज्ञ आहे, सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा आहे, न्यायू आहे, दयाळू पण आहे, तर न्यायी आहे. अशा पद्धतीचं जर ईश्वर तुमचा आहे तर अशा पद्धतीने ईश्वर असल्यानंतर या सृष्टीवरती कोणावरही अन्याय व्हायला नाही पाहिजे. सगळ्याच्या वरती तो न्याय करायला पाहिजे, सगळ्याची दया करायला पाहिजे, सगळ्याची काळजी घ्यायला पाहिजे. पण इथं जर पाहिल्यानंतर सगळ्यावर अन्याय होताना दिसते, सगळं जण दुःखी भोगताना दिसते. मग अशा पद्धतीने त्याला दृष्टी नाही आहे का ब्रह्माला, ते पाहिल्यानंतर दिसल्यानंतर ते सुधारायला पाहिजे, त्याने ते दुरुस्त करायला पाहिजे. जिथं अन्याय दिसते त्याचे न्याय द्यायला पाहिजे, जिथं जे काही वाईट दिसते त्याला दुरुस्त करायला पाहिजे. अशा पद्धतीने तो सृष्टीची रचना करायला पाहिजे. पण आता तो सृष्टीची रचना करत नाही, मग त्याचे हात काय बांधलेले आहेत काय, आहे नाही, म्हणजे चांगले करण्यापासून त्याचे हात काय बांधलेले आहेत काय, अशा पद्धतीने भगवान बुद्ध त्यांना म्हणतात. म्हणून तो निर्माता जर आहे तर हा सगळ्यांना दुःखी का ठेवतो, सगळ्यावरती दिसतो, एवढा सगळे प्राणी दुःखामध्ये बोललेल्या असताना हा ईश्वर काहीच करत नाही. मग याच्या शक्तीचा काय प्रयोग आहे का, याच्या सर्व न्यायपणाचा काही अर्थ आहे का. तर अशा पद्धतीने मग जर अशा पद्धतीने हा ईश्वर सर्वज्ञ असून न्यायी असून दयाळू असून तो जर काहीच करत नाही तर या सगळ्या अन्यायाचा जो निर्माण करता ब्रह्मालाच म्हणावं लागेल. म्हणजे हा सगळं अन्याय करणारा कोण आहे, ब्रह्माच आहे, अशा पद्धतीने आपल्याला म्हणावं लागेल. अशा पद्धतीने हा पाचवा प्रश्न निर्माण केला. सर्व प्राणी मात्रांना व्यापक तुमचा जो ईश्वर आहे तो त्या प्राणी मात्रांना सुखी वा दुःखी बनवतो, त्याच्याकडून पाप अथवा पुण्य करवितो. तो ईश्वर स्वतः पापाने कलंकित आहे. एक तर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा, किंवा तो ईश्वर तरी न्यायी किंवा चांगला नसावा, अथवा तो आंधळा असावा. अशा पद्धतीने पाप पुण्य होताना दिसत आहे आणि हा ईश्वर काहीच करत नाही आहे. मग हा ईश्वर सगळ्या लोकांना कुणाला सुख भेटत आहे, कुणाला दुःख भेटत आहे, अशा पद्धतीने सगळीकडे होत आहे. तर मग तुमचा ईश्वर आहे नाही, तुमचा परमेश्वर हा या गोष्टी का सांभाळत नाही, कोणाला न्याय का देत नाही, अशा पद्धतीने म्हणतात. याचं एक कारण असं असलं पाहिजे, एक तर जे मनुष्य त्याच्या मताप्रमाणे ऐकत नसेल, एक गोष्ट असू शकते, किंवा तो ईश्वर एक तर चांगला नसेल, न्यायी नसेल, किंवा तो आंधळा असला पाहिजे. अशा पद्धतीने भगवान म्हणतात. तथागताच्या ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांताचा संबंध शेवटचा विचार असा होता की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काही लाभ नाही. आता भगवान बुद्धांनी शेवटचा प्रश्न सांगितला, शेवटचा विचार सांगितला, ईश्वराविषयी चिंतन करून त्याच्याविषयी विचार करून काही लाभ होणार नाही, कोणताही फायदा मिळणार नाही, है ना. तथागताच्या मते धम्माचे केंद्र हे मनुष्याचा देवाशी नसणारा संबंध यामध्ये नाही. तथागताचा धर्माचा केंद्रबिंदू काय हा ईश्वराचा नाही, म्हणजे नाही, तर माणसाच्या संबंधात आहे. धर्माचा हेतू सर्व माणसाने सुखी होतील अशा रीतीने माणसातील कसे वागावे आहे. तर धर्माचा केंद्रबिंदू कसा होता, सर्व माणसासाठी असला पाहिजे, सर्व माणसं सुखी व्हावे अशासाठी वागले, माणसाने कसे वागावे याच्यासाठी असला पाहिजे.
तथागत देवाच्या अस्तित्वाच्या विश्वासाविरुद्ध असण्याचे आणखी एक कारण आहे. आता भगवान बुद्ध देवाच्या अस्तित्वाविरुद्ध होते याचं आणखी एक कारण आहे. कोणतं आहे की तथागत धार्मिक क्रियाकलापाला विरोध होते. तथागत भगवान बुद्ध काय होते, धार्मिक क्रियाकलाप याच्या विरोधात होते. कोणत्या म्हणजे कशा काय म्हणतात त्याला, क्रियाकलाप म्हणजे काय नाही माहिती, पूजापाठी आहे ना, पूजापाठी म्हणजे क्रियाकलाप आहे ना, तर त्याच्या विरोधात होते. आता पूजापाठी म्हणजे वेगळी गोष्ट आहे, ते दोन प्रकारचे येतात आहे ना, एक गुणाची पूजा करणे येते आणि एक वस्तूची पूजा करणे येते. याविषयी असण्याचे कारण म्हणजे हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुती आधार. आता हे क्रियाकलाप म्हणजे काय, भ्रामक समजुती आहे ना, आणि भ्रामक समजुती या अष्टांग मार्गातील जे महत्वाचे म्हणजे समाधीची जे काही आहे शत्रू आहे. आता जिथं या पद्धतीने भ्रामक गोष्टी आहेत तिथं सम्यक दृष्टी राहू शकणार नाही, कारण ते विरुद्धच आहे. तथागताच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास हा अतिशय भयानक गोष्ट आहे. कारण ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना याचा उपवास करतो. पूजा आणि प्रार्थना याच्या जरुरीतून पुरोहित उत्पन्न होतात. आता पूजा आणि प्रार्थना पुरोहित उत्पन्न होतात आणि पुरोहित हा असा दुष्ट बुद्धी आहे की तो सर्व प्रकारच्या पुढ्या समजुती निर्माण करतो. आता पुरोहित काय करतो, दुष्ट बुद्धीवाला आहे. तो काय करतो की सर्व पुढ्या समजुती काय करतो, निर्माण करतो. त्यामुळे समाधीचा विकास अशक्य असतो. आता ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासासंबंधीचे हे विचार व्यवहारिक होते, पण ते ब्रह्मशी सैद्धांतिक होते. म्हणजे ते सैद्धांतिक म्हणजे तत्वशील होते, म्हणजे पद्धतशीर होते. तथागता जाणत होते की ते विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे नव्हते. आता हे जे विचार भगवान बुद्धांनी सांगितलं नाही, तर काही काही विचार असे की ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे. आता बरेचसे असे काही सिद्धांत आहेत ते ईश्वराला एकदम मारक म्हणजे एकदम संतोषक नष्ट करणारे सुद्धा राहत नाही. तथापि अशी मात्र कल्पना करू नये की मारक असा विचार त्याच्या जवळ नव्हता. आता भगवान बुद्धाजवळ असा मारक विचार म्हणजे ईश्वराला पूर्णपणे नाकारणारा असा विचार भगवान बुद्धाकडे नव्हता, असा कधीही विचार करू नका. त्याने असा विचार मांडला आहे की तो निसंदेह देवावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे. हा विचार प्रतीच्छ समुपाद सिद्धांताचा अंतर्भूत आहे. तर भगवान बुद्धांनी असा सिद्धांत सांगितला आहे प्रतीच्छ समुपाद. हा सिद्धांत देवाचं खंडन करू शकते, ईश्वराचा पूर्णपणे खंडन करतो. आता हे जे काय सांगितलं आहे तेवढे तंतोतंत नसले, पण हा प्रतीच्छ समुपाद सिद्धांत काय आहे, एकदम खराखुरा ठरतो, एक्झाम्पली वैज्ञानिक दृष्टी आहे. हा सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्वाचा नाही. याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही हाही प्रश्न मुख्य नाही. खरा प्रश्न असा आहे की निर्मात्याने ही सृष्टी कशी निर्माण केली आणि ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाचे समर्थन हे जग कसे निर्माण झाले या प्रश्नाचा उत्तराचा निष्कर्ष आहे. आता इथं खरा प्रश्न कशामध्ये आहे की हे सृष्टी कशी निर्माण झाली आणि या सृष्टीचे समर्थन म्हणजे त्या ईश्वराच्या तर ईश्वराने या सृष्टीला कसं निर्माण केलं हा महत्वाचा प्रश्न आपल्याला असला पाहिजे. हे सृष्टी कशी निर्माण झाली आणि या सृष्टीला ईश्वराने कसं निर्माण केलं हा प्रश्न आपल्याला पहिल्यांदा विचारला पाहिजे. महत्वाचा हा आहे की ईश्वराने सृष्टी भाव म्हणजे काही पदार्थ यातून उत्पन्न केले की अभाव शून्य यातून पदार्थ. आता त्याने सृष्टी जर निर्माण केली, याला प्रश्नाचं उत्तर शोधणार आहे. सृष्टी निर्माण केली तर कोणत्या तरी वस्तूतून निर्माण केली की शून्यातून निर्माण केली, जिथं काही नाही याच्यातून निर्माण केली, कोणत्या तरी वस्तूपासून निर्माण केली. आता सृष्टी निर्माण केली तर काय करायला लागत असेल त्याला की शून्यातून निर्माण केली, हा वाचून प्रश्न निर्माण केला पाहिजे. काहीतरी हे काही ना काही मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. आता कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून एखादी गोष्ट निर्माण होते, कोणत्याच गोष्टीतून कोणती गोष्ट निर्माण होत नाही, म्हणजे ज्याचं काहीच नाही ते तर उत्पन्न होते असं मान्य काय आहे, अशक्य आहे. म्हणून तथाकथित ईश्वराने काहीतरी म्हणून निर्माण असे म्हटले तर काहीतरी जे नवे काही निर्माण केले ते पूर्वी निर्मितीपूर्व अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून ईश्वराला त्याच्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या काहीतरीचा निर्माता म्हणता येणार
नाही. म्हणजे आता जिथं काहीच नाही आहे, जिथं रिकामी जागा आहे ती आहे ना अशा पद्धतीने, तिथं काही उत्पन्न होऊ काय करता येईल का? नाही. म्हणजे काहीतरी वस्तू होती म्हणून त्याच्यामुळे ही वस्तू त्याने बनवली आहे ना. मग याचा अर्थ काय आहे, कोणती तरी अगोदर पूर्व वस्तू होती म्हणून त्याला ईश्वराला निर्माता म्हणता येणार नाही. आहे की नाही? अशा पद्धतीने त्याला निर्माता म्हणता येणार नाही. समजलं का तुम्हाला? जसं तुम्हाला मातीचं भांड बनवायचं, आता तुम्हाला मातीच नाही मिळाली तर तुम्ही मातीचं भांड बनवणार आहे का? मडकं बनवणार आहे का? नाही. मग तुम्ही मातीचं मडकं बनवल्यानंतर तुम्हाला निर्माता म्हणेल का? कारण तुम्ही माती भांड बनवलं पण माती काय बनवली नाही, ऑलरेडी माती तिथं होती आहे की नाही. अशा पद्धतीने त्याला निर्माता म्हणता येणार नाही. म्हणजे पूर्णपणे निर्माता येणार नाही. आणि अशा पद्धतीने जर ईश्वराने काही वस्तू निर्माण करण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी निर्मिली असेल तर ईश्वराला निर्माता अथवा आदिकारी असे म्हणता येणार नाही. म्हणजे एखादी वस्तू पहिलीपासूनच असेल आणि त्याला जर त्याने जर त्याच्यावरती काहीतरी क्रिया करून बनवली असेल तर त्याला आदिकारक असं म्हणता येणार नाही किंवा काही म्हणता येणार नाही. म्हणून ईश्वराच्या अस्तित्वासंबंधी विश्वासाविरुद्ध तथागताचा शेवटचा असा निर्वाधिक विचार होता, ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे. हा विश्वास तर्कदुष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे. तो विश्वास म्हणजे असत्यावरील विश्वास आहे. तर अशा पद्धतीने कोणत्याही गोष्टीने विचार केल्यानंतर हा ईश्वर सृष्टीचा निर्माण करता दिसत नाही आणि कोणत्याही गोष्टीने पाहिल्यानंतर तर्क सुद्धा लागत नाही किंवा कोणताही त्याला आधार सुद्धा भेटत नाही. म्हणून ईश्वरावर विश्वास ठेवणे म्हणजे अधर्म नाही आणि त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे असत्यावरती विश्वास ठेवणे होय. म्हणजे ईश्वरावर विश्वास ठेवणे म्हणजे असत्य होय आणि तो अधर्म होय. अशा पद्धतीचा हा भाग. आता तिसरा भाग, ब्रह्मसंयुज्यावर आधारित धर्म अधर्म आहे. आता ब्रह्मसायुज्य याच्यावर आधारित धर्म म्हणजे अधर्म होय. जेव्हा भगवान बुद्ध आपल्या धर्माचा प्रचार करीत होतो तेव्हा एक सिद्धांत प्रचलित होता, त्यास वेदांत असे म्हणतात. या सिद्धांताचे तत्वे थोडकी व चढती होती. या सर्व विश्वासामध्ये एक सर्वव्यापक जीवनतत्व विद्यमान असून त्याला ब्रह्म अथवा ब्रह्मांड असे म्हणतात. आता त्यांच्या जे काही वैदिक लोक होते त्याच्या जे काही अभ्यासक्रमात होते त्याला जे काही तत्व सर्वांमध्ये व्यापक आहे त्याला ब्रह्म किंवा ब्रह्मन अशा पद्धतीने म्हणत असतो. आहे ब्रह्म एक वास्तविकता आहे. आता ते लोक म्हणायचे ब्रह्म हे वास्तविकता आहे. आत्मन आणि ब्राह्मण एकच आहे. म्हणजे आत्मा आणि ब्रह्म हा काय आहे? एकच आहे. आत्मा आणि ब्रह्म एकरूप करण्याने माणसाला मोक्ष मिळतो हे या सिद्धांताचे दुसरे तत्व आहे. म्हणजे आत्मा आणि ब्रह्मा जर एकत्र मिळला तर काय होते? मोक्ष मिळतो. अशा पद्धतीचं होतं. तर आत्मा आणि ब्रह्म हा आत्म्याला आपण ब्रह्म आहोत हे ज्ञान होण्यासाठी संसाराला त्याग करणे आवश्यक आहे. म्हणजे आता जो आत्मा आहे त्याला आपण ब्रह्म आहोत त्याला माहित नाही, त्याला ब्रह्माने माहित होण्यासाठी काय केलं पाहिजे? त्याने संसाराचा त्याग केला पाहिजे. वैदिक शास्त्रामध्ये लिहिलं आहे त्याच्यापासून तथागताचं नाही आहे ना. तर याला वेद असे म्हणतात. भगवान बुद्धाच्या मनात या सिद्धांताबद्दल आदर नव्हता. त्याच्यामध्ये सिद्धांताचा आदर मिथ्या होता, त्याचा काही उपयोग नव्हता आणि त्यामुळे तो स्वीकारण्यात होता. तर अशा पद्धतीने जे वेद आहे या वेदावर भगवान बुद्धाचा विश्वास नव्हता, त्याला मिथ्या म्हणत होते आणि त्याचा काही उपयोग माणसाला नाही अशा पद्धतीने, आणि हे स्वीकारण्यासारखाही नाही. हे आपले मत तथागत भगवान बुद्ध आणि भारद्वाज आणि वासत्य या दोन ब्राह्मणासमोर झालेल्या संवादामध्ये स्पष्ट. आता इथंही वासत्य आणि भारद्वाज सुद्धा आलेले आहेत, यांच्यासोबत चर्चा आहे. भगवान बुद्धाचे म्हणणे असे होते की कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्याला तिला काही ना काही प्रमाण असलं पाहिजे. प्रमाणाचे प्रत्यक्ष आणि अनुमान हे दोन प्रकार असले पाहिजे. आता कोणतीही गोष्ट सत्य असेल तर त्याला प्रमाण पाहिजे, आणि प्रमाण कोणतं पाहिजे? प्रत्यक्ष किंवा अनुमानाच्या आधारामध्ये असलं पाहिजे. भगवान बुद्धाचा असा प्रश्न होता की कोणी ब्रह्मा प्रत्यक्ष अनुभवले आहेत काय? तू ब्रह्माला पाहिले आहेस का? तू ब्रह्माबरोबर गोष्टी केल्या आहेत काय? तू ब्रह्माचा आवाज घेतला आहेस का? वासिष्ठाने उत्तर दिले नाही. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण नाही आहे ना अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ब्रह्माच्या अस्तित्वाचे दुसरे प्रमाण अनुमानाचे, ते त्याचे अस्तित्व सिद्ध करण्याचे अपूर्ण आहे. आता अनुमानाच्या आधारावरून पाहिला तर त्याच्यातही सिद्ध करता येत नाही. ब्रह्माने भगवान बुद्धाने प्रश्न निर्माण केला, कोणत्या एका गोष्टीच्या होण्यावरून आम्ही ब्रह्माचे होणे
अस्तित्व अनुमानाचे याचे उत्तर मिळाले नाही. आता भगवान बुद्ध म्हणले कोणत्या तरी एखादी गोष्ट सांगा तर त्याच्यामुळे ब्रह्माचं अस्तित्व आहे आम्हाला हे माहीत पडेल, एखादी प्रमाण आपल्याला पाहिजे. अशा पद्धतीने कमीत कमी दिसत नाही पण अनुमान तर पाहिजे आहे ना. अशा पद्धतीने म्हटलं जसं कसा की हवा दिसत नाही पण तिचा अनुमान तर आपल्याला येतो आहे नाही. हे एक डोळस विधान असून ते असंभव स्थापन करण्यासाठी केले गेले आहे. तरीही सुद्धा तर्कासाठी हे मान्य करूया की वस्तू अदृश्य असली तरी तिला अस्तित्व असू शकते. म्हणजे बघा इथं सांगणार नाही भगवानांनी की एखादी विद्वान असंभव म्हणजे सिद्ध करण्यासाठी असंभव सुद्धा असू शकते तर त्याला तर्काने सुद्धा आपण मान्य करता येईल पण ते दृश्य नाही पण अदृश्य असलं तरी ते अस्तित्वात असते. आता एखादी वस्तू आपल्याला दिसत नसली अदृश्य स्वरूपात असली तर ती अस्तित्वात असते पण तिचं काही ना काहीतरी आधार असतो आहे ना. याचे उत्तर येथे उत्तम उदाहरण म्हणजे वीज हे आहे. वीज अदृश्य असूनही तिलाही अस्तित्वात. आता जसे एक उदाहरण सांगितलं कोणता वीज आपल्याला भलेच्या दिसत नाही पण तिचं सुद्धा काय हा अस्तित्व आहे. परंतु हा तर्क ही पर्याप्त नाही. अदृश्य वस्तूनेही आपले अस्तित्व दुसऱ्या कोणत्या तरी रूपाने प्रकट करणे जरुरी आहे तेव्हा तिचा वास्तविकता मान्य होऊ शकते. परंतु जर अदृश्य वस्तू दुसऱ्या कोणत्याही रूपाने आपले अस्तित्व प्रकट करू शकत नसेल तर तिची वास्तविकता मान्य होऊ शकत नाही. वीज अदृश्य असली तरी तिच्यापासून उत्पन्न होणारे परिणाम पाहून आपण तिचे अस्तित्व मान्य करतो. विजेपासून प्रकाश उत्पन्न होतो. प्रकाश उत्पन्न होण्यावरूनच वीज अदृश्य असूनही आपण विजेची वास्तविकता मान्य करतो. कोणते हे अदृश्य ब्रह्मा दृश्य अशी कोणतीच वस्तू उत्पन्न करते? उत्तर आहे की कोणतीच नाही. आता इथं काय म्हटलं नाही की अदृश्य वस्तू असली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणाने काय होते उत्पन्न दाखवत राहते. जसं वीज अदृश्य आहे पण ती कोणत्या ना कोणत्या कारणाने आपला दृश्यपणा दाखवत राहते आहे नाही. तर अशा पद्धतीने आपण इथं तर्क लावला तर भलेच्याही वीज अदृश्य आहे ती सुद्धा काय करते आपली अस्तित्व करते. म्हणून एखादी वस्तू अदृश्य आहे तर ती त्या वस्तूमध्ये दिसत नसेल तर तिच्या पर्यायी दुसऱ्या वस्तूमध्ये रूपांतर करून ते दाखवत असेल आहे की नाही. असा तर्क लावला न एक उदाहरण सांगू आपण तर वीज जशी आपल्याला दिसत नाही पण ते वीज जेव्हा प्रकाशते तर प्रकाशा माध्यमाने ती अस्तित्व आपल्याला दाखवते. अशाच पद्धतीने ही जर वीज जर नसती तर तिने आपल्या प्रकाशाद्वारे कोणत्याच आधारे ती दाखवली नसते. मग आता हा ब्रह्म आहे. हा ब्रह्म असा कोणत्या आधाराने आपले अस्तित्व दाखवते आहे की नाही. अदृश्य ठीक आहे हा अदृश्य आहे पण त्याने कुठल्या तरी अस्तित्व असण्यासाठी कोणत्या तरी माध्यमाने त्याने आपलं अस्तित्व दाखवलं पाहिजे. पण आता इथं जर वाचिकाला भगवंताने विचारलं तेव्हा त्याला कोणतंच उत्तर भेटलं नाही आहे की नाही. हे ठीक आहे ब्रह्म अदृश्य आहे पण अदृश्य असून ते कोणत्या तरी माध्यमाने तो प्रकट व्हायला पाहिजे किंवा त्याचा अनुभव यायला पाहिजे पण इथं कोणताच वस्तू येत नाही. आता दुसरे एक उदाहरण देता येईल. कायद्यामध्ये अशी एक पद्धत आहे की काही एक निष्कर्ष स्थापन करून एक विधान मान्य केले जाते ते सिद्ध करता येत नाही ते केवळ कायद्यातील कल्पना म्हणजे शिक्षण असेल आणि आपण अशा कायद्यातील कल्पनेला लिगल शिक्षण मान्यता देतो. पण आपण या अशा कायद्यातील कल्पनेला का मान्य देतो? कायद्यातील कल्पनेला मान्य देण्याचे कारण या मान्यतेपासून न्यायाशी सुसंगत असे उपयुक्त परिणाम संभवतात ते आहे. ब्रह्म ही सुद्धा एक कल्पना आहे परंतु त्यापासून कोणतेही उपयुक्त परिणाम संभवतात. वासिष्ठ आणि भारद्वाज याच्याजवळ काही उत्तर नव्हते ते स्तब्ध होते. आता कायदा असतो त्या कायद्यामध्ये काय असतात की एखादी व्यक्तीला कृत करायचं असेल तर ती एखादी गोष्टीचा आधार घेऊन काय करतात कृत करतात आणि अशा पद्धतीने त्याला फिक्शन म्हणतात. म्हणजे त्याला काही संबंध नाही त्याचा पण एक गोष्ट सुद्धा उदाहरण देऊन त्याला काय करतात शिक्षण अशा पद्धतीने म्हणून त्याला कृत करण्याचा प्रयत्न करतात. पण अशा पद्धतीने कृत केल्यानंतर काय होतं तर त्याचा परिणाम अशा पद्धतीने होत असतो. तर अशा पद्धतीने त्याचा परिणाम होण्यासाठी जसं आता उदाहरण होतं. जसं आता उदाहरण कोणतं देता येईल जसं गणितात असेल आहे ना. आता गणितामध्ये समजा उदाहरणार्थ काही काही प्रश्न असे येतात आहे की नाही की येथून जर एखादी राकेट सूर्यावरती चंद्रावरती पाठवलं तर त्याची वेग किती असेल असा एखादी प्रश्न राहते. मग आपण काय करतो कधी कधी उत्तर करताना समजा त्याचा वेग x याप्रमाणे समजू अशा पद्धतीने म्हणतो ना. मग हा x काय आहे तात्पुरती दिलेला आहे त्याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू भेटत असतं.
तर अशा पद्धतीने काय होतं की त्याचा परिणाम म्हणजे एखादी गोष्ट त्याच्यामध्ये प्रूफ ठेवून त्याचा परिणाम आपल्याला शोधता येत असतो आहे ना. तर अशा पद्धतीने इथं भगवान बुद्धांनी म्हटलं तर ठीक आहे ब्रह्मा हा कल्पना आहे पण त्याच्यासाठी एखादी पर्याय शब्द शोधून पाहू आणि अशा पद्धतीने त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला काय भेटते ते पाहू. अशा पद्धतीने पाहिल्यानंतर सुद्धा वासिष्ठ आणि भारद्वाज याच्याजवळ कोणतंही उत्तर नव्हतं. आपली विचार प्रणाली त्यांना पूर्ण ग्राह्य करता यावी म्हणून वासिष्ठाकडे वळून तथागत विचारले तुम्ही ब्रह्माला पाहिले काय. तिने वेद ज्ञानाने त्या ब्रह्मामध्ये एक तरी ब्राह्मण असा आहे काय की ज्याने ब्रह्माला प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे. नाही गौतमा निश्चित पाहिलेले नाही. त्या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणाच्या एका तरी गुरुने ब्रह्मा प्रत्यक्ष समोरासमोर पाहिला आहे काय. नाही गौतमा निश्चित पाहिले नाही. वासिष्ठ त्या ब्राह्मणाचा 7 पिढ्या तरी एक तरी ब्राह्मण असा झाला आहे की ज्याने ब्रह्मा समोर पाहिला. नाही गौतमा निश्चित पाहिलेलं नाही. ठीक वासिष्ठा ब्राह्मणाच्या पुरातन ऋषीने तरी असे म्हटले आहे काय की आम्ही ब्रह्माला जाणतो आम्ही ते कुठे आहे इथे आहे की तिथे आहे ते पाहिले आहे. नाही गौतमा तथागत या दोन ब्राह्मण तरुणांना प्रश्न विचारित राहिला. मग वासिष्ठा तुला असे वाटत नाही काय की यावरून त्या ब्राह्मणाच्या ब्रह्म सायुज्याच्या गोष्टी मूर्खपणाच्या थाप्या आहेत. वासिष्ठा ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारे आंधळ्याची माग असे त्यातील सर्वांच्या पुढे असणाऱ्याला दिसत नाही मध्ये असणारा दिसत नाही आणि शेवटी असणारा दिसत नाही त्याप्रमाणे मला वाटते या ब्रह्माचे शब्द आंधळ्याचे शब्द आहेत. त्याप्रमाणे पुढे असणारा दिसत नाही मध्ये असणारा दिसत नाही अगदी शेवटी असणारा दिसत नाही. त्या ब्राह्मणाचे शब्द वहापात आहेत केवळ ते कोपर ग्रंथ असून त्यात काही अर्थ नाही. वासिष्ठ ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखीच नाही काय. आणि लोक त्याला विचारतील मित्रा ज्या अति सुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस ती जी वाचा करीत आहे ती आहे तरी कोण. की क्षत्रिय आहे की ब्राह्मण जातीची आहे की वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे. आणि जेव्हा लोक त्याला असे विचारतील तेव्हा तो नाही असे उत्तर देणार. जेव्हा लोक त्याला पुन्हा विचारतील बरे मित्रा ही सर्व प्रदेशातील स्त्री अति सुंदर आहे तिच्यावर तू प्रेम करतो आहे तिची वाचा करतो आहे पण तिचे नाव तरी काय. तिच्या कुळाचे नाव काय की उंची आहे की टेंडी आहे की मध्यम उंचीची आहे की कृष्ण वर्णाची आहे की गव्हाळ वर्णाची आहे आणि सुवर्ण वर्णाची आहे. ती कोणत्या खेड्यात गावात अथवा शहरात राहते. परंतु हे प्रश्न विचारित असता प्रत्येक प्रश्नाला तू नाहीच असे उत्तर देत. वासिष्ठ हे तुला आता कसे वाटते. तुला असे वाटत नाही काय की त्या माणसाचे सर्व कथन मूर्खपणाचे ते दोन्ही कामांवरून बोलले होय बरोबरच आहे. या वास्तव ब्रह्म हे वास्तव नसून त्यावर आधारलेला धर्म हा व्यक्त आहे. आता इथं भगवान बुद्धाने त्या दोघांना प्रश्न विचारतात. तू ब्रह्माला पाहिलेस काय. तुझ्या गुरुनी ब्रह्माला पाहिले काय. तुमच्या ब्राह्मणापैकी कोणीतरी ब्रह्माला पाहिले काय. तुमच्या 7 पिढ्यातल्या ब्राह्मणाला कोणी म्हणजे पिढ्यातील ब्राह्मणापैकी कोणाच्या ब्रह्माला पाहिला काय. असं पडल्यानंतर त्याने नाही उत्तर दिलं. त्याने पुढे जाऊन विचारलं मग तुमच्या ऋषी जे काही झालेले आहेत त्या ऋषीने सुद्धा असं कधी म्हटलं नाही का मी ब्रह्माला पाहिलं ते इथं राहतात तर तिथं राहतात अशा पद्धतीने ते सांगितलं आहे काय. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्याने काय म्हटलं नाही उत्तर दिलं. तर अशा पद्धतीने भगवान बुद्ध म्हणतात की हे वाक्याच्या तुला असं वाटत नाही की ब्राह्मणाची शब्द म्हणजे आंधळ्यापणाची वस्तू नाही. त्याच्याची आंधळीची राग आहे. पुढचा जो आंधळा आहे मधला जो आंधळा आहे जवळचा आहे त्यालाही दिसत नाही कोणाला दिसत नाही. अशा पद्धतीने ब्राह्मणाचे शब्द तुला वाटत नाही काय. अशा पद्धतीने ब्राह्मणाचे शब्द म्हणजे एक प्रकारची हास्यास्पद आहे अशा पद्धतीने म्हटलं नाही. जसं त्याला एक उदाहरण दिलं की ज्याचा एखाद्या स्त्रीवर एक प्रेम करतो पण ती स्त्री त्याने पाहिलीच नाही आणि तो स्त्री पाहिलेली आहे अशा पद्धतीने म्हणतो. आणि मग त्याला विचारल्यानंतर ती लोक कोणती आहे. ती ब्राह्मणाची आहे तर शूद्राची आहे तर वैश्याची आहे तर क्षत्रियाची आहे असं पाहिल्यानंतर त्याला उत्तर काय देईल मग काहीच सांगता येणार नाही. तिला जर आणखी प्रश्न विचारला की मग ती उंच आहे का टेंडी आहे का गोरी आहे का काळी आहे का कावळती आहे की नाही. तर अशा पद्धतीला विचारलं की ती या गावातली आहे तर त्या गावातली आहे कोणत्या नगराची आहे असं विचारल्यानंतर त्याला उत्तर भेटेल काय नाही भेटणार. तर तशाच पद्धतीने भगवान त्या प्रवासाच्या भारतात ब्राह्मणाला म्हणतात. तर अशा पद्धतीने ब्राह्मणाचे शब्द आहे तर त्याला कोणतंच उत्तर भेटणार नाही. तर अशा पद्धतीने हा ब्रह्मसंहितावर विश्वास ठेवणे काय आहे व्यर्थ आहे. हे तो एक प्रकारचा अधर्म आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्यांना तो समजावून सांगितला. आता 4था भाग आत्म्यावरील विश्वास हा अधर्म आहे. आता आत्मा आहे त्याच्यावर विश्वास ठेवणे सुद्धा काय आहे
धम्म आहे. आता भगवान बुद्धाने म्हटले आहे की आत्म्यावर आधारलेला धर्म हा कल्पनाशीच आहे. ही कल्पना फक्त करण्यात आहे. कोणीही आत्मा पाहिला नाही, कोणीही आत्म्याशी संभाषण केलेलं नाही आणि आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे. त्यानंतर जी गोष्ट वास्तवात आहे ती गोष्ट आत्मा नसून ते मन आहे. ज्याला आत्मा म्हणतात की आत्मा नसून ते काय आहे, मन आहे. आणि मन हे आत्म्यापासून भिन्न आहे. आता मन कसं आहे, आत्म्यापासून भिन्न आहे. आणि तथागत म्हणाले आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगाचे, म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म आपल्याला योग्य नाही वाटत. असा धर्म केवळ ब्राह्मण समजुतीचा जनक असतो. भगवान बुद्धाने हा प्रश्न येथे सोडला नाही, त्याने त्या प्रश्नाची सांगोपात चर्चा केली. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्याच्यावर आत्म्याच्या अस्तित्वावर भगवान विश्वास हे ब्राह्मणी धर्माचे अंग होते. म्हणजे आत्म्यावर विश्वास ठेवणे हे ब्राह्मण धर्माचा एक भाग आहे. तर ब्राह्मण धर्मात जीवाला आत्मा किंवा आत्मन असे म्हणतात. जो जीव आहे त्याला आत्माचे म्हणतात. ब्राह्मण धर्मामध्ये आत्मा हे त्या तत्वविशेषाला नाव देण्यात आले आहे, जे शरीरापासून वेगळे परंतु शरीरात आत आणि जन्मापासून शरीरात वास्तविक असतं. आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वासात तदनुसार दुसरे विश्वास अंतर्भूत होतात. आत्मा कोणाला म्हटलं आहे की जन्मापासून शरीरामध्ये जो राहतो आणि मरण पावल्यापासून निघून जातो याला असं आत्मा म्हटलेलं आहे. तर आता आत्मा शरीराबरोबर मरण पावत नाही. तो दुसऱ्या जन्माच्या वेळी दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. आत्मा काही मरत नाही. तो काय करतो, शरीर बदलवत राहत असतो. ते शरीर आत्म्याचा एक पेहराव आहे. पेहराव म्हणजे एका कपड्यासारखा आहे, पोशाखासारखा आहे ना. भगवान बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवेल असे काय नाही, तो विश्वास ठेवत नसे. आत्म्यासंबंधी त्याच्या विश्वासाला अनात्मवाद असे, म्हणजे आत्म्यावर विश्वास नाही त्याला भगवान बुद्धाने काय म्हटलं, अनात्मवाद, म्हणजे आत्मा नाही. तर अशरीरी आत्मा मानला तर त्याच्या संबंधी अनेक प्रश्न उद्भवतात. आत्मा काय आहे, तो कुठून आला, शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे काय होते, तो कोठे जातो, शरीराच्या मृत्यूनंतर तो परलोकात कोणत्या स्वरूपात राहतो, किती काळ तो तेथे राहतो, या सर्व प्रश्नाचे उत्तरे भगवान बुद्धाने अस्तित्वात मानणाऱ्या लोकांकडून. आता असे सर्व प्रश्न विचारले की आत्मा येतो कुठून, कुठं जातो, कुठं राहतो आणि त्याच्याचं काय होतंय, हे सगळं विचारलं. पण त्याचे प्रश्नाचे उत्तर भगवान बुद्धाला मिळलं नाही. तर त्याच्या आपल्या फेरवचने मागण्याची कल्पना ही अवश्य आहे. त्याने आपल्या नेहमीच्या पद्धतीने अशा पद्धतीने भगवान बुद्धाने जे जे आत्मा लोक मानणार होते त्या काळात जे काही ऋषी किंवा पंडित वगैरे होते त्यांनी सगळे प्रश्न विचारले, पण त्यांना कोणतेही स्पष्टपणे उत्तर भेटलेलं नाही. जे आत्माच्या अस्तित्वावर विश्वासशील त्यांना आत्माचा आकार व आकृती कशी आहे हे विचारले. आता आत्माचा कलर किंवा आकार कसा आहे हे सुद्धा विचारलं, पण ते काही मिळालं नाही. आनंदाला त्याने सांगितले. आता भगवान बुद्धाने आनंदाला सांगितले, आत्म्यासंबंधी नाना विविध मते आहेत. काही लोक म्हणतात माझ्या आत्म्याला आकार आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे. दुसरे काही म्हणतात की आत्म्याला रूप आहे आणि तो अनंत आहे आणि सूक्ष्मही आहे. काही असे म्हणतात की तो निराकारही आहे, अनंत आहे. आता काही जण म्हणतात आत्मा लहान आहे, काही म्हणतात आत्मा मोठा जात आहे, काही म्हणतात आत्म्याला आकार आहे, काही म्हणतात आत्म्याला रूप आहे, काही म्हणतात आत्म्याला रूप आहे, अनंत आहे. अशा पद्धतीने विविध मते सुद्धा असतात आहे ना. आनंद आत्म्यासंबंधी नाना प्रकारची मते आहेत. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्याच्या आत्म्यासंबंधी कल्पना काय आहे, हाही बुद्धाचा दुसरा प्रश्न होता. कोणी म्हणतात आत्मा हा सुख दुःखाच्या अनुभवाची क्रिया आहे. दुसरे कोणी म्हणतात की नाही, माझा आत्मा सुख दुःखाच्या अनुभवाची क्रिया नाही, तो अनुभवशील आहे. आणखी दुसरे म्हणतात नाही, माझा आत्मा सुख दुःखाच्या अनुभवाची क्रिया नसून अनुभवशीलता हा त्याचा धर्म आहे. आत्म्यासंबंधी अशा विविध कल्पना आहेत. आता आत्म्याच्या सुद्धा कल्पना वेगवेगळ्या. काय आत्मा सुद्धा सुख किंवा दुःख वेगवेगळ्या पद्धतीने, कोणी त्याचा अनुभव सांगतात, कोणी त्याच्या कल्पना सांगतात. तर अशा पद्धतीने आत्म्याच्या सुद्धा काय आहे, अनुभवाच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. यानंतर बुद्धाने जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना शरीराच्या मरणोत्तर आत्म्याची काय स्थिती होते असा प्रश्न विचारला. आता जे लोक आत्म्यावरती विश्वास ठेवतात त्यांना भगवान बुद्धाने प्रश्न विचारला की माणूस मरण पावल्यानंतर आत्म्याचं होते काय, असा प्रश्न भगवान बुद्धाने विचारला. तर
त्याला 8 भिन्न काल्पनिक उत्तर निघाली. आता अशा पद्धतीने विचारल्यानंतर भगवान बुद्धाने काय भेटले 8 असे उत्तर भेटले भिन्नवाले वेगवेगळ्या पद्धतीने भिन्न असे उत्तर भेटले. तर आत्मा शरीराबरोबर म्हणून पावतो काय या संबंधी त्याला अगणित कल्पना आढळल्या. आता माणूस शरीरासोबत आत्मा सुद्धा मरतो काय अशा पद्धतीने सुद्धा आत्मा शरीराबरोबर मरतो म्हणून पाहतो का अशा पद्धतीने या प्रश्न विचारल्यानंतर याच्यातही सुद्धा अगणित अशा कल्पना भगवान बुद्धाला लोकांनी सांगितल्या. तथापि तथागताने शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो की दुःखी असतो याही प्रश्नाने विचारला. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो काय या संबंधी श्रमण ब्राह्मणाचे मते भिन्न आहे. काही म्हणतात की तो अतिशय दुःखी असतो, काही म्हणतो तो सुखी असतो, काही म्हणाले की तो दुःखी व सुखी असतो व इतर म्हणाले ते सुखी अथवा दुःखीही नसतात. आता माणूस म्हणून पावल्यानंतर आत्म्याला सुख भेटते काय दुःख भेटते काय असं विचारल्यानंतर काय म्हणतात काही म्हणतात त्याला सुख भेटते, काही म्हणतात त्याला दुःख भेटते, काही म्हणतात सुखही भेटते आणि दुःखही भेटते. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आहेत. आत्म्याच्या अस्तित्वाच्या विश्वासावरील या सर्व सिद्धांताला त्याने दिलेले उत्तर चुंदाना त्याने दिलेल्या उत्तरासारखे आहे. आता चुंदाला सुद्धा काही भगवान बुद्धाने उत्तर दिले आहे. चुंदाला तो म्हणतो हे चुंद जे श्रमण ब्राह्मण या मतापैकी कोणत्याही एका मतावर विश्वास आहे त्याच्याकडे जाऊन मी त्यांना विचारतो मित्रांनो हे तुमचे म्हणणे ठीक आहे काय आणि ते उत्तर देतात होय माझेच मत खरे आहे, दुसरी मते मूर्खपणाचे आहे, मी त्याचे मत स्वीकारित नाही का कारण लोकांची या विषयासंबंधी भिन्न मते आहेत त्याची मी ती मते माझ्या मतापेक्षा श्रेष्ठ मानित नाही एवढेच काय ती माझ्या मताच्या पोळीचीही मी मानित नाही. आता भगवान बुद्ध ज्या आत्म्यासंबंधी प्रश्न विचारतात त्यांना त्यांच्याकडे जाऊन चुंदाला सांगितलं की त्यांच्याकडे जाऊन मी असं विचारतो की तुमचे मत आणि मित्राचे मत असे काय आहे, कोणाचे मत चांगले आहे ते काय सांगतात की मी सांगतो तेच बरोबर आहे, दुसऱ्याचे मत बरोबर नाही आहे. आज माझ्या मताचे त्यांचे उत्तर सुद्धा देऊ शकत नाही अशा पद्धतीचे एक ब्राह्मण म्हणत असतात. आता हा एक महत्वाचा प्रश्न उद्भवून येतो की तो असा की आत्म्यावरील विश्वासाच्या सिद्धांतावरील भगवान बुद्धा की विचारसरणी काय होती. आता आत्म्यासंबंधी भगवान बुद्धाची विचारधारा काय आहे. आत्म्याविरुद्ध भगवान बुद्धाने जी सर्वसामान्य विचारसरणी मांडली ती त्याने ईश्वराची अस्तित्व नाकारण्यात मांडली. जसं भगवान बुद्धाने ईश्वराला नाकारलं तसंच आत्म्याचा सुद्धा त्याच्या पद्धतीची मांडणी केली. त्याने असा विचार मांडला की आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही देवाच्या अस्तित्वाच्या चर्चेची निश्चित आहे. जे आत्म्याची चर्चा करणे हे देवाची चर्चा करण्याप्रमाणे दिली आहे. त्याच्यानंतर देवाच्या अस्तित्वावर विश्वास हा समाधीला जितका बांधक आहे तितकाच आत्म्याच्या संबंधातील सुद्धा बांधक आहे. म्हणजे देवावर विश्वास केल्याने सम्यक दृष्टीचा लाभ होत नाही तसाच आत्म्यावरती विश्वास केल्याने सुद्धा सम्यक दृष्टीला ते बांधक आहे. त्याने असे विवेचन केले आहे की देवावरील विश्वास हा ज्याप्रमाणे भ्रामक संस्कृती निर्माण करतो त्याचप्रमाणे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास हा सुद्धा भ्रामक पद्धतीचा आहे. अशा पद्धतीने देवाचा सुद्धा विश्वास भ्रामक आहे आणि आत्म्याचा सुद्धा विश्वास करणे काय आहे भ्रामक आहे. त्याच्या मते तर आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास हा देवाच्या अस्तित्वावर विश्वासापेक्षा भयंकर आहे. देवावर विश्वास ठेवण्यापेक्षा आत्म्यावर विश्वास ठेवणं हा त्याच्यापेक्षा काय आहे भयंकर हानी करणारा आहे. कारण त्यामुळे पुरोहित वर्ग निर्माण होतो आणि भ्रामक समजुतीचा मार्ग मोकळा होतो. एवढेच नाही तर तो पुरोहित वर्गाला माणसाच्या मनापासून मृत्यूपर्यंत सत्ता घालवण्याची अधिकारही बहाल करतो. तर देवाच्या वरती विश्वास ठेवण्यापेक्षा आत्म्यावरती विश्वास ठेवणं काय आहे जास्त हानिकारक. कसा हानिकारक आहे सांगता येईल तुम्हाला. ज्याने आत्मा मांडला की आत्मा मांडल्यानंतर काय होते तो स्वर्गात गेला पाहिजे अशी त्याची पहिली धारणा राहते आणि स्वर्गात जाण्यासाठी काय करतो पूजापाठी वगैरे करतो आहे नाही. अशा पद्धतीने मग पूजापाठी केल्यानंतर तो ब्रह्म निर्माण होत राहतो. नाही तर मग कोणी आत्मा मांडला तर मग आत्मा मांडल्याचं काय होतंय मग आत्मा तो काय तो मेल्यानंतर तो माणसाला शिकवतो भूत बनवतो आणि मग त्याला भूत काढण्यासाठी तो पुरोहित येतो आणि मग पुरोहित काय सांगतील असं करणं तसं करणं सांगत राहतो मांडल्यानं ते ना. अशा पद्धतीने काय होतं त्या गोष्टी भ्रामक गोष्टी निर्माण होतात. तर आता या सर्वसाधारण विचारसरणीमध्ये भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी काही
दूढ कल्पना मत व्यक्त केले नाही असे म्हणतात की दुसरे काही म्हणतात की त्याने आत्माच्या अस्तित्वाचे सिद्धांताचे खंडन केले नाही. आणखी दुसरे काही म्हणतात की त्यांना ब्रह्मा या प्रश्नाला उत्तराचा बगल दिलेले नाही. आता भगवान बुद्धांबद्दल काही लोकांचे मत आहे की भगवान बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वासंबंध काही अस्तित्व सांगितले नाही किंवा भगवान बुद्ध त्याच्या म्हणजे त्याच्या सिद्धांताचे म्हणजे आत्म्याचे सिद्धांत खंडण्यासाठी असं काही सिद्धांत सांगितले नाही असेही म्हणतात किंवा भगवान बुद्धांनी त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असेही लोक म्हणतात. म्हणजे आत्म्याविषयी भगवान बुद्धांनी काहीच सांगितलं नाही, काही बोलले नाही, काही सिद्धांत मांडला नाही असे काही लोकांचं सुद्धा मत आहे. हे सर्व मत चुकीचे आहे. कारण त्याने महावीरला स्पष्टपणे आणि निश्चित शब्दामध्ये सांगितले आहे की आत्मा काही वस्तू नाही, म्हणूनच त्याच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. म्हणून अनात्मवाद म्हणजे हा आत्म्यासंबंधित सांगितलेला सिद्धांत आहे. म्हणून आत्म्याच्या विरुद्ध या सर्वसामान्य विचारसरणीपेक्षा भगवान बुद्धाने त्याच्या विरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडली आहे. तर भगवान बुद्धाने आत्म्याला विरोध करण्यासाठी आत्म्याचं खंडन करण्यासाठी एक विचारधाराच मांडलेली आहे. तर आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापित करणाऱ्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने आपला नामरूप सिद्धांत मांडला. आता भगवान बुद्धाने आत्म्याला नाकारला तर मग कोणता सिद्धांत सांगितला? नाम आणि रूपाचं. मग आता आपल्यामध्ये आत्मा नाही तर काय आहे? काय आहे? आत्मा नाही आहे तर काय आहे? नाम रूप आहे ना. नाम म्हणजे काय, रूप म्हणजे काय? नाम म्हणजे मन आणि रूप म्हणजे शरीर. अशा पद्धतीने नाम रूपाचा सिद्धांत भगवान बुद्धाने मांडला. हा नाम रूप सिद्धांत विभज्यवादाद्वारे केलेल्या परीक्षणाचा परिणाम आहे. तर विभाज्यवादाप्रमाणे भगवान बुद्धाने हा सिद्धांत मांडलेला आहे. मानव अस्तित्वाचा अथवा मानवाच्या अतिशय सूक्ष्म काटेकोर विश्लेषण हा त्याचा परिणाम. म्हणजे हा सिद्धांत एवढा विश्लेषण करून सांगितला गेला नाही की कसं नाम होतं आणि कसं रूप होतं हे भगवान बुद्धाने सांगितलं नाही. हा नाम रूपाचा सिद्धांत अभिधम्मामध्ये सांगितला गेला आहे ना. हा अभिधम्म म्हणजे फार मोठा ग्रंथ आहे. नामरूप हे प्राण्याची सामूहिक संज्ञा आहे. भगवान बुद्धाच्या मतानुसार प्राणी हा काही भौतिक तत्वे आणि काही मानसिक तत्वे याच्या संमिश्रणाचा परिणाम होईल. भौतिक आणि मानसिक तत्वांना स्कंद म्हणतात. आता भौतिक आणि मानसिक जी तत्व आहेत यांना काय म्हणतात? स्कंद म्हणतात है ना. आणि रूपखंड हे प्राधान्याने पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या चार तत्वाचा परिणाम आहे आणि रूपखंड अथवा शरीराचे घटक आहे. आता रूपखंड म्हणजे काय? जे भौतिक चार घटक आहेत, महाभूत आहे ना, या घटकापासून त्याला रूप घटक असे म्हणतात. आता रूप घटकाशिवाय नामस्कंद ही एक गोष्ट आहे. तेही प्राण्याचे रचनाचे घटक आहेत. आता इथं रूप घटक सांगितले गेले आहे आणि नाम घटक सांगितले गेले आहेत. नामस्कंद आहे. आता या नामस्कंदामध्ये विज्ञान म्हणजे चेतना असे असतात. या नामस्कंदात 3 मानसिक घटक तत्वे आहेत. वेदना म्हणजे 6 इंद्रियाच्या ताबा आणि त्याच्या विषया संबंधित झाल्यामुळे होणारी अनुभूती. आता म्हणजे काय आहे? वेदना हा एक खंड आहे. वेदना म्हणजे काय? ही इंद्रिय आहेत आणि त्याच्या स्पर्शाने जे काय अनुभूती होते त्याला वेदना असे म्हणतात. संज्ञा म्हणजे संस्कार. संज्ञा म्हणजे काय? संज्ञा म्हणजे नामकरण आणि संस्कार म्हणजे संस्कार आणि विज्ञान म्हणजे चेतना या 3 नामस्कंदाचा समावेश केले जाते. आणि आधुनिक मानसशास्त्राच्या गलाटीत असे म्हटले जाते की विज्ञान कॉन्शियस हाच इतर मानसिक क्रियाचा मूळ शोध आहे. विज्ञान कोणत्याही प्राण्याचा केंद्रबिंदू आहे. तर अशा पद्धतीने विज्ञान हा प्रत्येक प्राण्याचा काय आहे? केंद्रबिंदू आहे. तर अशा पद्धतीने नामाचे आणि रूपाचे खंड सांगितले गेले. तर पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वाच्या मिश्रणाने विज्ञान उत्पन्न होते. भगवान बुद्धाने प्रतिपादित केलेल्या विज्ञानाच्या उत्पत्तीच्या सिद्धांतावर एक आक्षेप घेतला जातो. हे सिद्धांत वैदिक असे विचारतात की विज्ञान म्हणजे चित्त याची उत्पत्ती कशी होते. आता काही लोक चित्ताची उत्पत्ती कशी होते हे विचारतात. हे सत्य आहे की माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची म्हणजे चित्ताची उत्पत्ती होते आणि त्याच्या मरणाबरोबर विज्ञानाचा विनाश होतो. तथापि विज्ञान हे 4 भौतिक तत्वाच्या संमिश्रणाचा परिणाम असे कसे म्हणता येईल. आता हे विज्ञान आहे 4 भौतिक तत्वाच्या मिश्रणाचा परिणाम कसे म्हणता येईल.
तथागताचे उत्तर असे नव्हे की या चार भौतिक तत्वाच्या सद्यस्थितीमुळे किंवा त्याच्या संमिश्रण विज्ञानाची उत्पत्ती होते. भगवान बुद्धाने म्हटले आहे की जेथे शरीर म्हणजे अथवा रूप काय आहे तेथे त्याच्या नाम काय आहे हे विज्ञान राहते. जिथं शरीर आहे तिथं नामही राहते. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल की जेथे जेथे विद्युत क्षेत्र म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड असते तेथे तेथे त्याच्यात आकर्षण म्हणजे मॅग्नेटिक फील्ड असते. हे आकर्षित क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकारे अस्तित्वात येते हे कोणालाही ज्ञात नाही, परंतु ते नेहमी विद्युत क्षेत्राबरोबरच असते. जसं इलेक्ट्रिक फील्ड आहे ना, इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याच्यामध्येही काय असते मॅग्नेटिक फील्ड असते. पण या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मॅग्नेटिक फील्ड कसं निर्माण झालं हे सांगता येत नाही. तशाच पद्धतीने जिथं शरीर आहे तिथं मनही आहे, तिथंही काय आहे, कायासोबतच काय आहे त्याच्यामध्ये विज्ञान सुद्धा आहे अशा पद्धतीने. तर शरीर आणि विज्ञान म्हणजे कोणती याच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे. आकर्षण क्षेत्र हे विद्युत क्षेत्राच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र म्हणजे इंड्यूस फील्ड असे समजले जाते. विज्ञान ही रूप कार्याच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र का मानू नाही. तर अशा पद्धतीने त्या इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड प्रमाणे मनाला समजायला पाहिजे. तर भगवान बुद्धाच्या आत्म्याच्या विरुद्ध तर्कसरणी हे ते समाप्त होत नाही. याशिवाय त्याला आणखीही काही महत्वाचे सांगायचे असेल. जेव्हा विज्ञानाचा म्हणजे चित्त अथवा चेतना याचा उदय होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी होतो. म्हणून विज्ञान हे माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे. जेव्हा माणसाला विज्ञान म्हणजे चित्त आणि चित्ताचा उद्भव होतो, जीवित प्राण्यामध्ये जेव्हा चित्त उत्पन्न होतो तेव्हा माणूस प्राणी बनतो, तेव्हा जिवंत प्राणी असतो. आणि अशा पद्धतीने माणसाला ती प्रमुख वस्तू आहे ना. आणि विज्ञान प्रकृती ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियामूलक आहे. आता विज्ञानाची प्रकृती कशी आहे ती ज्ञानमूलक आहे. ज्ञानमूलक म्हणजे काय, ज्ञान संपादन करणं. भावनामूलक म्हणजे आपण जे भावना असतो वेदना असेल. आणि क्रियामूलक म्हणजे काय, तिथं म्हणजे जे काही क्रिया करत राहतात अशा पद्धतीची. तर विज्ञान जिथे ज्ञान प्रदान करते तेव्हा ते ज्ञानमूलक असते. ज्ञान सहज ग्रहण झालेले असेल किंवा समजून ग्रहण झालेले असेल ते आपल्या आत घडणाऱ्या घटनाचे असे किंवा बाह्य घटनापासून असू शकेल. सुखकर आणि दुःखकर लक्षाने युक्त अशा चित्ताच्या अवस्थेत जेव्हा विज्ञान असते तेव्हा त्याला भावनामूलक विज्ञान असे म्हणतात. आणि भावनामूलक विज्ञान हे वेदनाची अनुभूती असते. जे ज्ञान म्हणजे जिथं ज्ञान असते तिथं ज्ञानमूलक आणि जिथं वेदना असतात तिथं वेदनामूलक. आणि विज्ञान आपली क्रियाशीलता अवस्थेत माणसाला विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा करते. तिला क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे जनक होय. आता जिथं क्रियामूलक म्हणजे काय, आपण क्रिया करतो ना, जसे म्हणजे हात काय हलवत आहे ना, कशामुळे हलवत आहे की तिच्या मनामध्ये त्याची क्रिया होत आहे म्हणजे करत आहे ना. अशा पद्धतीने क्रियामूलक आहे. आता याहून असे स्पष्ट होते की प्राणी जेवढी क्रिया करतो तीही सर्व विज्ञानाच्या द्वारे होता त्याचा परिणाम म्हणून करत असतो. या विश्लेषणानंतर भगवान बुद्धाचा प्रश्न होतो की आत्म्याने करावयाचे कोणते कार्य. तर अशा पद्धतीने हे सगळं कार्य जर विज्ञानासाठी चित्त आणि चेतसिक जे सगळं कार्य करतात तर मग आत्म्याने कोणते काम करते, आत्मा कोणतं काम करते अशा पद्धतीने प्रश्न. आत्म्याची म्हणून जी कार्य मानली जातात ती सर्व विज्ञानाचीच द्वारे हो. तर जे काय आत्म्याचे जे कार्य आहे, जे काय ज्याला आत्मा म्हटलं आहे ते या विज्ञानालाच आत्मा म्हटलं आहे. आणि विज्ञानाचे किती संघ आहेत, नामाचे किती संघ आहेत, 4 संघ आहेत है ना. अशा पद्धतीने ज्याचे काही कारण नाही असा आत्मा मानणे तर्कविसंगत आहे. आणि या पद्धतीने भगवान बुद्धाने आत्माच्या अस्तित्वाचे खंडन केले आहे. या कारणास्तव आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे अंग असू शकत नाही. तर अशा पद्धतीने भगवान बुद्ध सांगतात की आत्म्याचे अस्तित्व मानणे म्हणजे काय आहे, अधम्म होय. म्हणजे याचा आत्मा नाही, ज्याला आत्मा म्हणतात ते काय आहे, चित्त आहे, ते मन आहे नाही. आणि अशा पद्धतीने मन सुद्धा एक नाही आहे, त्याचे अनेक घटक आहेत, अनेक संघ आहेत. आणि अशा संघाने तो काय करतो, काम करत राहतो. अशा पद्धतीने मग आत्मा कोणतं काम करतो. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने आत्मा नाकारलाच नाही. तर तिथं भगवान बुद्धाने नाम रूपाचा सिद्धांत ठेवून नामाचा सिद्धांत तिथं पूर्णपणे सांगितला. ज्याला आत्मा म्हणतात ते एक प्रकारचे काय आहे,
नाम. आणि अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी या आत्म्याचं खंडन केलं आणि आत्मा मान्यच म्हणजे काय आहे? अज्ञान.